एक मिनिट लाडक्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या. फक्त 1 मिनिट. बघा, लाडकी बहीण आनंदाची बातमी तुमच्यासाठी. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेवटी आलीच. तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत होते ना, अखेरकार अपडेट आलीच. अपडेट आली आणि महत्वाचं आनंदाची अपडेट, आनंदाची बातमी. हे बघा, 3000 रुपये बहिणींनो, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप. हे बघा, तसेच महत्वाचं 1,41,150 रुपये. बघा, 1,41,150 रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठीच ही 1,41,150 रुपयाची अपडेट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्त्याबद्दल आनंदाची बातमी, ती आनंदाची बातमी पण तुम्हाला भेटणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट पण आलेले आहेत. आता बघा, रोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत असतात. काही बहिणींचा हप्ता बंद होत आहे, काही बहिणींना हप्ता मिळत नाही, काही बहिणींना हप्ता मिळत नाही, काही बहिणींचे हप्ते तर डायरेक्ट 4-4, 5-5 महिन्यापासून हप्ते चालले नाहीत काही बहिणींना. तर या बहिणींसाठी काही ना काही नवीन अपडेट रोज येत आहे. आणि आता ज्या नवीन अपडेट आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या नवीन अपडेट तर आपण बघणारच आहोत. परंतु या महत्वाचे अपडेट, नवा हप्ता मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये संदर्भात तर आपण पहिले अपडेट बघणार आहोत. चला, व्हिडिओ पूर्ण बघा, पाहता स्क्रीनवरती. हा, तर लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. हप्ता पाहिजे ना तुम्हाला, 3000 रुपये पाहिजे ना तुम्हाला, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त आणि लक्षपूर्वक बघा. महत्वाची माहिती आहे. 3000 रुपये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्तेच तुम्हाला भेटलेले नाहीत. भरपूर दिवस झाले, आज येईल उद्या येईल, परंतु हप्ते काही येत नव्हते. परंतु हे 3000 रुपये आता वाटप, आनंदाची बातमी समोर आली. आता बघा, तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ बघा. आणि ज्यांना कोणाला हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला हप्ता आला म्हणून, आणि जिल्ह्याचं नाव पण टाईप करा. महत्वाचं, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3000 रुपये संदर्भात तर अपडेट आपण बघणार आहोत. हे 1,41,150 रुपये काय भानगड आहे ते तुम्हाला पुढे कळेल. व्हिडिओ बघा. आता मी तुम्हाला इथे अपडेट दाखवतो, ती अपडेट बघा पहिले. आता हे बघा, काय होतं लाडक्या बहिणींनो, दर महिन्याच्या 10 तारखेला हप्ता येऊन जायला पाहिजे. परंतु सध्या आपण बघत आहोत, तर 4-5 महिन्यापासून आपण बघत आहोत की 10 तारखेला हप्ता येतच नाही. हप्ता उशीर होत आहे येण्यासाठी आणि प्रत्येक वेळी हेच होत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि 1 तारीख तरी फिक्स करायला पाहिजे, म्हणजे या तारखेला हप्ता येईल म्हणून. परंतु तसं होत नाही आहे. जरी बघितलं तर 10 तारखेला हप्ता येऊन जायला पाहिजे, परंतु 10 तारखेला न येता हप्ता उशिरा येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी टेन्शन घेत आहेत. आता बघा, जी माहिती आहे ती लक्षपूर्वक बघा. आता यामध्ये काय झालं होतं बहिणींनो, की 54 लाख बहिणी अपात्र झाल्या होत्या. म्हणजे भरपूर बहिणी निकषात बसल्या नाही, त्यामुळे अपात्र झाल्या होत्या. परंतु तो आकडा आता 66 लाख वरती गेलेला आहे. आता 66 लाख वरती गेले, म्हणजे 66 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. आणि महत्वाचं अजून सांगतो तुम्हाला, 1 कोटी, हे बघा, 1,89,00,000 बहिणी पात्र होता पहिले. आता किती आकडा आहे, 1,77,00,000 बहिणी पात्र आहेत. म्हणजे 1,77,00,000 लाडक्या बहिणींनाच हप्ता आता यापुढे भेटणार आहे. चला, ठीक आहे. जी माहिती होती ती माहिती तुम्हाला सांगितली. आता महत्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. इथे बघा आता स्क्रीनवरती. हा, तर आता पुढे बघा महत्वाचे अपडेट. लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता 28, 29 आणि 30 आणि 31 मार्च पर्यंत जमा झाला होता. हा जो हप्ता आहे ना फेब्रुवारीचा, हा मार्च महिन्यामध्ये भेटला होता. 31 मार्च पर्यंत हप्ता येऊन गेला होता. पण त्यानंतर बघा, हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे ना, हा हप्त्यानंतर त्यानंतर बघा काय झालं, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याला ब्रेक लागला. या 2 हप्त्याला ब्रेक लागला होता. कोणता? मार्च आणि एप्रिल. हे 2 हप्त्याचीच तुम्ही सर्वजण वाट बघत होते. म्हणजे 3000 रुपयाची तुम्ही एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते. आणि महत्वाचं, या 2 हप्त्यालाच ब्रेक लागला होता. परंतु आता खुशखबर आहे, सांगतो पुढे, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याला ब्रेक लागला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आता
मे महिन्याच्या या आठवड्यातच मार्च आणि एप्रिल या महिन्यांचा हप्ता एकत्र येऊ शकतो. बघा, मार्च आणि एप्रिल 3,000 रुपये तुम्हाला याच आठवड्यात भेटणार आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मोबाईलवरती मेसेज येणार आहे बहिणींनो. हो, मेसेज येणार आहे. कोणत्याही क्षणी सांगता येत नाही. पुढील 10-20 मिनिटांमध्ये पण मेसेज तुम्हाला येऊ शकतो. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 10-20 मिनिटांनंतर 3,000 रुपये पण जमा होऊ शकतात. सांगता येत नाही, पुढील 1-2 तासामध्ये पण जमा होऊ शकतो. म्हणजे याच आठवड्यात हप्ता जमा होणार आहे आणि तो कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार असल्याची अपडेट आलेली आहे. हे बघा, इथे म्हटलेलं आहे, इथे बघा, मे महिन्याचा म्हणजे आता मे महिन्यात चालू आहे. मे महिन्याच्या याच आठवड्यात बघा, या आठवड्यातच मार्च आणि एप्रिल या महिन्यांचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पैसे मंजूर झाल्यानंतर ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील. बघा, म्हणजे GR मध्ये पैसे मंजूर होताच, 2 महिन्याचा निधी मंजूर होताच लगेच तुमच्या खात्यामध्ये तो ट्रान्सफर केला जाणार आहे डीबीटीच्या मार्फत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, हे बघा, दरम्यान याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जरी अधिकृत माहिती आलेली नसेल ना, परंतु याच आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता जमा होणार आहे. ओके, कारण भरपूर दिवस झाले आणि वेळ पण झालेला आहे आणि सूत्रांकडून माहिती पण आलेली आहे की हप्ता आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. आता हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट जी आलेली आहे ना, ती अपडेट बघा आता तुम्ही. आता तुम्हाला जी अपडेट पाहायला मिळत आहे, इथे मी तुम्हाला 3,000 रुपये संदर्भात बोललो, बरोबर. परंतु इथे काय म्हटलेलं आहे, 4,500 रुपये मिळण्याची शक्यता. आता ही अपडेट काय, पहिले लक्षपूर्वक बघा, मग सांगतो तुम्हाला. दरम्यान लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की मार्च एप्रिल या 2 महिन्याचे पैसे जमा होतील की मार्च एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा होतील. म्हणजे 2 महिन्याचे हप्ते येतील की 3 महिन्याचे हप्ते येतील, असा प्रश्न तुमचा आहे. जर 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा झाले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील आणि फक्त मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला तर महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. बघा, जरी 2 हप्ते दिले तर 3,000 रुपये आणि 3 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर 4,500 रुपये. बहिणींनो, समजलं? पुढे बघा, तसेच महिला व बाल विकास खात्याकडून KYC ची देखील पडताळणी होत आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. KYC न केलेल्या अनेक महिलांचा लाभ या आधीच बंद करण्यात आलेला आहे. ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि सांगण्याचं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला बघा, इथे KYC ची तारीख 30 एप्रिल म्हणजे 30 एप्रिल पर्यंत दुरुस्तीसाठी ऑप्शन देण्यात आला होता. ज्या बहिणींनी KYC चुकीची केली होती, ज्यांचे हप्ते थांबलेले होते, त्यांना 30 एप्रिल पर्यंत अंतिम शेवटची मुदत देण्यात आली होती दुरुस्तीसाठी. आता ती मुदत पण संपली. आता मुदत संपली आणि पडताळणी वगैरे थोडीफार बाकी आहे. ती पडताळणी आता एकदम अंतिम टप्प्यात आहे. ती होतच लगेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे. आणि महत्वाचा एक प्रश्न इथे आहे की 4,500 जमवणार की 3,000 जमवणार. आता बघा, चान्सेस कमी आहेत 4,500 रुपयाचे, कारण मे महिना सुरू झालेला आहे. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो पुढील महिन्यात येईल आणि मागील जे 2 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत ते या महिन्यात येतील. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 100% येतील आता. आणि 2 महिन्याचे असतील ते मार्च आणि एप्रिलचा हप्ता असणार आहे तो. समजलं तुम्हाला? मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी जमा होणार आहे. तुम्ही सर्वांनी मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमवून आणि आपले रेग्युलर व्हिडिओ बघा. आता काही जिल्ह्यात वाटप पण सुरुवात होणार आहे, सांगतात नाही, पुढील 10-20 मिनिटांमध्ये पण हप्ता येऊ शकतो आता, कारण आता वेळ झालेली आहे आणि सूत्रांकडून माहिती पण आपल्याकडे आलेली आहे. सूत्रांनी असं सांगितलेलं आहे माहिती की याच महिन्यात आता हप्ता जमा होणार आहे. जवळपास म्हणजे 20 मेच्या पहिलेच हप्ता सर्व लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकला जाणार असल्याची माहिती आताच मिळालेली आहे. त्यामुळे 20 मेच्या पहिलेच हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. चला ठीक आहे, मी तुम्हाला इथे बघा, सुरुवातीला मी तुम्हाला काय माहिती दिली होती, 3,000 रुपये आणि 1,41,150 रुपये संदर्भात पण बोललो होतो. आता लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितली. आता महत्वाचं 1,41,150 रुपये संदर्भात काय अपडेट आहे बघा तुम्ही आता स्क्रीनवरती. तुम्हाला दिसत असेल 1,41,150 रुपये. हे जे भाव आहेत हे सोन्याचे भाव आहेत, 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. इथे तुम्ही बघू शकता 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत ते 1,41,150 रुपये 1 तोडा सोन्याचे. आता जरी आपण बघितलं तर 1,41,150 रुपये संदर्भात जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, तर हे 1,41,150 रुपये हे 1 तोडा 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. आता महिला वर्ग सोन्याचे भाव पण व्हिडिओ बघतात,
त्यामुळे सोन्याचे भाव पण याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकले. आणि महत्वाचं 22 कॅरेटच का सांगितलं, कारण यामध्ये 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात, त्यामुळे 22 कॅरेटचाच भाव तुम्हाला इथे सांगितलेला आहे. 22 कॅरेटचा आजचा भाव, एक तोळा सोन्याचा भाव 1,41,150 रुपये आहे. आणि हा भाव असाच राहील असं नाही, तर भाव बदलत असतात, परंतु आजचा भाव तुम्हाला सांगून दिला, ताजा भाव सांगून दिला. 1,41,150 रुपये संदर्भात ही सोन्यासंदर्भात अपडेट होती. चला ठीक आहे, ही माहिती पण तुम्हाला समजली. तर 3,000 रुपयांनी 1,41,150 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते आजच्या या व्हिडिओमध्ये. संपूर्ण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे, बरोबर ना. एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी देत असतो. आणि तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघता, त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, तुमच्यासाठी नवनवीन अपडेट मी घेऊन येत असतो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात. आणि हे लाडक्या बहिणींचं चॅनल आहे, त्यामुळे डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. तुम्ही या व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जरी छोटी किंवा मोठी जी पण अपडेट माझ्याकडे आली ना, लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.